पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं 3 वर्षाच्या बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिलाय। 26 जून रोजी न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं। त्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका। डेली ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आज न्यायालयानं आरोपीला मरेपर्यंत फाशी अशी कठोर शिक्षा सुनावली आहे। पण जेव्हा कोर्टाचं फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा भीमराव कांबळे यांची प्रतिक्रिया कशी होती असा प्रश्न अनेकांना पडलाय। त्यांनी केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला का असा अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात। न्यायाधीश SR साळुंखे यांनी या प्रकरणाला रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट, सगळ्यात दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हटलंय। निकालात त्यांनी म्हटलंय की आरोपीच्या कृत्यांमध्ये अत्यंत निर्दयीपणा दिसून येतो। 3 वर्षाच्या निष्पाप बालिकेवर केलेला हा अत्याचार अक्षम्य आहे। आरोपीला गुन्ह्याचा पश्चाताप झालेला दिसत नाही, कारण त्याच्यावर दया दाखवण्यासारखं कोणतंही कारण नाहीये। सबळ पुरावे आरोपी विरुद्ध असल्यानं त्याला मृत्यूदंड देणं अपरिहार्य आहे। न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितलंय की फाशीची शिक्षा ही या गुन्ह्यासाठी अपुरी आहे, पण यापेक्षा मोठी शिक्षा कायद्यात उपलब्ध नाहीये। कशी होती भीमराव कांबळे यांची प्रतिक्रिया? निकाल वाचून झाल्यानंतर न्यायाधीश साळुंखे यांनी आरोपी भीमराव कांबळेला उद्देशून म्हटलं, आता फासावर चढा। निकालाच्या वेळी आरोपी कांबळे पूर्णपणे शांत होता। त्यानं कोणताही भावनिक प्रतिसाद दिला नाही आणि मान खाली घालून उभा राहिला। निकाल ऐकताच पीडित बालिकेच्या आई वडिलांचे अश्रू अनावर झाले। ते बराच वेळ कोर्टात रडत होते। मुलीला न्याय मिळावा म्हणून कुटुंबीय पहिल्या दिवसापासून सातत्यानं प्रयत्न करत होते। राज्यभरात झालेल्या आंदोलनांमध्येही ते सक्रिय सहभागी होते। आज अखेर न्याय मिळाल्यानं त्यांच्या भावना उचंबळून आल्या। न्यायालयानं 137 पानांचं निकालपत्र दिलंय। यात बच्चन सिंह, अशरफ अली आणि वसंत धुपारे विरुद्ध महाराष्ट्र सरकार आदी महत्त्वाच्या केसेसचा संदर्भ दिलाय। कोर्टानं नसरापूर प्रकरणात लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याचं नमूद केलंय। आरोपी समाजात वावरण्याच्या लायकीचा नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। 26 जूनच्या सुनावणीत आरोपीनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानं मुलीला घेऊन जाताना घसरून पडल्यानं तिचा मृत्यू झाला असा दावा केला होता। मात्र कोर्टानं सर्व परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेत त्याचा दावा फेटाळून लावला।